ज्या लाडक्या बहिणी हे कागदपत्र जमा करणार नाहीत त्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणं कायमचं बंद होणार। मुख्यमंत्र्यांनी काल पार पडलेल्या बैठकीमध्ये एक महत्त्वाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये फक्त ई-केवायसीची अट लावण्यात आलेली नाहीये, तर यामध्ये एक महत्त्वाचं कागदपत्र मागवलं गेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो 31 मार्चपर्यंत तुमच्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। तातडीने हे कागदपत्र जमा करण्याचे आदेश देखील दिले गेले। जर हे कागदपत्र बहिणींनी दिलं नाही तर त्यांचे पैसे न कायमचं बंद होणार आहे। लाडक्या बहिणींनो ही योजना जवळपास अजून 3 ते 4 वर्ष चालणार आहे। एका वर्षाला तुमच्या खात्यामध्ये 18,000 रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत जमा होतात, तर दर महिन्याला 1500 रुपये मिळून वर्षाचे 18,000 रुपये तुम्हाला मिळतात। त्यामुळे जर तुम्हाला दर वर्षाला हे पैसे मिळवायचे असतील तर तातडीने कागदपत्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। कारण अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी आता 2100 कोटी रुपयांची तरतूद ही पूर्ण झाली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होण्यासाठी नवीन अटी आणि तरतुदी देखील नमूद करण्यात आल्या आहेत। कारण यावेळी जी रक्कम अर्थसंकल्पामध्ये मंजूर झाली ती रक्कम आता मागच्या अर्थसंकल्पामध्ये 36,000 कोटींची मंजूर झाली होती। लाडक्या बहिणींनो आता जवळपास 15,000 कोटी रुपये हे सरकारने कमी मंजूर केले आहेत। त्यामुळे आता बऱ्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेच्या यादीमधून अपात्र ठरवण्यात येणार आहे। यासाठी सरकारने नवीन कागदपत्र मागवली आहेत, जी तुम्हाला 31 मार्चच्या अगोदर पोहोचवायची आहेत। जर तुम्ही सरकारपर्यंत ही पोहोचवली नाही तर तुमचं नाव अपात्र बहिणींच्या यादीमध्ये येऊ शकतं। त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो आता इथून पुढे तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेअंतर्गत नियमात बसणाऱ्या बहिणींना हप्ता मिळणार आहे। नाहीतर लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद होणार आहे। त्यामुळे आता सरकारने जे नवीन 4 नियम काढलेले आहेत ते तर तुम्हाला माहिती नसतील तर लक्षपूर्वक ऐकून घ्या। नियमांचं पालन करणाऱ्या बहिणींच्याच खात्यात पैसे जमा होणार आहेत। वर्षाला 18,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतात। 3 ते 4 वर्ष ही योजना अशी चालू राहिली तर लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये 54,000 रुपये जमा होणार आहेत। आणि जर तुम्ही या नियमांचं पालन केलं नाही तर तुमचं 54,000 रुपयाचं नुकसान करून बसाल। जर तुम्ही हे कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवलं नाही तर तुमच्या खात्यामध्ये येणारे पैसे हे बंद होणार आहेत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता लक्षपूर्वक ऐका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी कोणते कागदपत्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना लाडक्या बहिणींना कोणत्या सूचना दिल्या। कारण लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर 54,000 रुपयाचं नुकसान करून घ्यायचं नसेल तर महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी एक परिपत्रक जाहीर केले। त्यामध्ये कोणत्या बहिणी अपात्र ठरवण्यात आल्या आहेत हे सांगण्यात आले। त्याचबरोबर ज्या बहिणी अपात्र ठरणार आहेत त्यांना पात्र ठरवण्यासाठी कोणतं एक महत्त्वाचं काम करावं लागणार आहे हे देखील सांगण्यात आले। लाडक्या बहिणींनो पुढच्या 2 मिनिटांमध्ये तुम्हाला समजणार आहे की कोणतं कागदपत्र जमा केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत। परंतु जर तुमचं नाव अपात्र यादीमध्ये असेल तर तुम्ही पात्र यादीमध्ये कसं येऊ शकता आणि वर्षाला 18,000 रुपये मिळवण्यासाठी लाडक्या बहिणीसाठी जी 31 मार्च ही तारीख ही शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे, तिचा लाभ तुम्हाला कसा घ्यायचा आहे। लाडक्या बहिणींनो या संधीचा फायदा घ्या। कारण आर्थिक मंदी होणार आहे, युद्धाच्या परिस्थितीमुळे भयानक अवस्थेला सामोरं जावं लागणार आहे आणि त्यामध्येच तुम्ही 1500 रुपये देखील गमावून बसाल तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर तुमच्यासाठी तर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कारण शहरी भागातील महिलांसाठी तर सरकारने नवीन अटी लावल्या, परंतु ग्रामीण भागातील महिलांना काही अटींमध्ये सूट देण्यात आली आहे। लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी ही बातमी फायद्याची ठरू शकते तर काही बहिणींसाठी ही धोक्याची देखील ठरू शकते। कारण काल पार पडलेल्या बैठकीमध्ये सरकारने 4 नवीन नियम बदलले आहेत आणि त्या नियमांमुळेच अनेक लाडक्या बहिणींची नावं ही अपात्र यादीमध्ये जाऊ शकतात। जवळपास 70% महिलांचं नाव हे यादीमधून बाद केलं जाऊ शकतं। परंतु लाडक्या बहिणींनो जर तुम्ही हे कागदपत्र वेळेत पोहोचवलं तर तुमचं नाव पात्र यादीमध्ये येऊन तुम्हाला 54,000 रुपयाच्या नुकसानापासून वाचण्याची संधी मिळणार आहे। कारण ही योजना जवळपास 3 ते 4 वर्ष चालू राहणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो इतक्या हजारोंचा फायदा तुमचा होऊ शकतो। जर तुमच्याकडून चुका झाल्या असतील तर तुमच्या खात्यामध्ये हप्ता येणं हे कायमचं बंद देखील होऊ शकतं। सरकारने अर्थसंकल्पामध्ये आता मोठी खेळी खेळली आहे। गेल्या वर्षी 36,000 कोटींची तरतूद
झाली होती. यामध्ये 21,000 कोटी रुपये मंजूर झाले आहेत, म्हणजेच 15,000 कोटी रुपयांची कपात झाली आहे. याचाच सरळ अर्थ असा आहे की सरकारने आता फिल्टर लावला आहे. ज्या बहिणी नियमांमध्ये बसणार नाही, त्यांनी कागदपत्र अपूर्ण ठेवली आहेत, त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवला जाणार आहे. कारण काल रात्रीच्या बैठकीमध्ये जे निर्णय झाले त्यामुळे आज सकाळी 86 लाख महिलांची नावं ही यादीमधून कट झाली आहेत. त्यामुळे यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे तपासून घ्या. लाडक्या बहिणीनं अनेक महिलांनी EKYCचा फॉर्म भरलाय, पण बँकेत जाऊन एक महत्त्वाचं काम करायचं राहून गेले. त्यामुळे लाडक्या बहिणीचे फॉर्म देखील आता अपूर्ण यादीमध्ये येऊ शकतात. लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये पुढच्या महिन्यात 1500 रुपये नाही तर 0 रुपये दिसतील. लाडक्या बहिणींनो, सरकारने एक असा नियम काढलाय ज्यामुळे महाराष्ट्रातील लाखो बहिणींच्या खात्यावरती आता टांगती तलवार आली आहे. फक्त 1500 रुपये नाही तर पुढच्या 3 वर्षाचे 54,000 रुपये आणि या वर्षाचे 18,000 रुपये एका झटक्यात बुडू शकतात. जर तुम्ही 31 मार्च पूर्वी हे काम केलं नाही तर सरकार तुमचे सर्व हप्ते थांबवणार आहे. बहिणींनो, आता तुमच्या कागदपत्रांची पूर्तता ही सरकारकडून केली जाणार आहे. त्यामुळे सिस्टीममधून तुम्हाला बाहेर काढलं जाऊ शकतं. काल रात्रीच्या बैठकीमध्ये असा निर्णय झालाय की त्यासाठी 31 मार्च ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. लाडक्या बहिणींनो, लक्ष देऊ नका, सरकारने नियम बदलले आहेत. त्यामुळे जुन्या अर्जाची पुन्हा पडताळणी सुरू झाली आहे. तुम्ही म्हणत असाल की लाडक्या बहिणींच्या अर्जामध्ये आम्ही पूर्ण माहिती बरोबर दिली होती, परंतु आता लाडक्या बहिणींनो, सरकारने नियम बदलले आहेत. याआधी जर तुमच्या घरामध्ये 4 चाकी गाडी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत असा नियम होता, किंवा तुमच्या घरामध्ये कोणती तरी व्यक्ती सरकारी नोकरीला असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं. परंतु काल झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नियमांवरती शिक्कामोर्तब केला आहे. नियम बदलले आहेत आणि जे जुन्या नियमांशी पूर्णपणे विरुद्ध आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तुमच्याकडे जर पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला एक विशेष संधी उपलब्ध होणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर गाडी असेल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा तर आहे, परंतु आता 2 व्हीलर गाडी असणाऱ्या नागरिकांसाठी देखील महत्त्वाची बातमी समोर आली. जर तुम्ही 31 मार्चपर्यंत हे महत्त्वाचं कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवलं नाही तर तुमचा लाभ कायमचा बंद होणार आहे. तुमच्या खात्यामध्ये दरवर्षाला येणारे 18,000 रुपये पूर्णपणे बंद केले जातील. लाडक्या बहिणींनो, 31 मार्च ही तारीख उलटली तर तुमचं लाडकी बहीण योजनेचं पोर्टल हे पूर्णपणे बंद होणार आहे. त्यानंतर तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी देखील तुम्हाला या योजनेमध्ये भाग घेता येणार नाही. विचार करा, दरवर्षी या योजनेअंतर्गत 18,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतात, परंतु हे पैसे आता पूर्णपणे बंद होतील. मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट आदेश आले आहेत. जे अपात्र असूनही पैशाचा लाभ घेत आहेत त्यांच्याकडून पैसे परत मागवले जाऊ शकतात. सरकार तुमच्या खात्यातून पैसे परत खेचून घेऊ शकतं. त्यामुळे तुम्ही काही चूक केली असेल तर 31 मार्चच्या आधी ती सुधारण्याची शेवटची संधी आहे. वेळ कमी आहे, काम जास्त आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, लक्षपूर्वक ऐका की तुम्हाला तुमच्या सन्मानाचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळवायचे असतील तर दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला हवे असतील तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या स्पष्ट सूचना जाणून घ्या. कारण लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्र्यांनी काल एका बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. आता नियमावली बदलली गेली आहे. जेव्हा नियम बदलले आहेत तेव्हा अनेक बँकांचे IFSC कोड देखील चेंज झाले आहेत. ज्या सरकारी बँका आहेत त्यांचा कोड सेम आहे, परंतु ज्या काही खाजगी बँका आहेत अशा बँकांचा कोड चेंज झाल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तांत्रिक अडचणी निर्माण होतील. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का हे एकदा चेक करून घ्या. कारण अनेक लाडक्या बहिणींच्या बँकाचे कोड हे डिॲक्टिवेटेड झाले असल्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे अडकले जातील. तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तुमचा DBT सक्रिय ठेवणं महत्त्वाचं आहे. तेव्हा सरकारने DBTचं बटन दाबल्यावरती तुमच्या खात्यामध्ये सरकारी योजनांचे पैसे हे सोडले जातील. नाहीतर सरकारने DBTचं बटन दाबलं तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो, जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल तर तुमच्या रेशन कार्डची प्रत ही सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. सरकारने उत्पन्नाच्या निकषांची पडताळणी पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे ज्या लोकांकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड आहे अशा लोकांच्या खात्यामध्ये हप्ता सोडण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. त्यामुळे हे कागदपत्र तुमच्या पात्रतेचा सर्वात मोठा पुरावा ठरणार आहे. आतापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना आधार कार्ड हे महत्त्वाचं कागदपत्र ठरवलं गेलं होतं, परंतु इथून पुढे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना तुमच्या उत्पन्नाच्या निकषावरून तुमच्या रेशन कार्डवरून तुमच्या खात्यामध्ये पैसे सोडले जाणार आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे पिवळं व केसरी रेशन कार्ड
असेल तर तुमच्या समोर ही महत्त्वाची बाब आली आहे, कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत नियमावलीमध्ये बदल झाला असून मुख्यमंत्र्यांनी नवीन नियमांवरती शिक्कामोर्तब केला आहे. 31 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींसाठी ही शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता हवा असेल तर या सूचनांचं पालन करा. दर वर्षाला 18,000 रुपये म्हणजे पुढील 3 वर्षाचे 54,000 रुपये तुम्ही तुमच्या खात्यामध्ये मिळवू शकता. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा पडताळणी सुरू केली आहे, त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता करा आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या.